काय होतंय, तुम्हाला किती राहावं म्हणते, अजून 4 दिवस राहिला असता तर. अगं नको, आता किती राहिली की 4 दिवस. किती सांगायचं, आम्ही सांगते दादांना आणि 2 दिवस राहा. अगं नको जबरदस्ती करूच ग, पोरांची शाळा आहे, जायला पाहिजे. काय तुम्ही आलं की घर भरल्यासारखं वाटतंय, बरं वाटतंय. आणि 2 दिवस राहिला असतं तर लय बरं वाटलं असतं बघा. अगं मला माहिती आहे तुझा लय जीव आहे माझ्यावर, पण आता कसं राहणार सांग, जायला नको घरला. बरं आता तुम्ही थांबा, मी लगेच चहा ठेवते. चहा पिल्याशिवाय जायचं नाही. बघितलीस का वहिनीला, तू 8 दिवस झाले येऊन राहिल्यास तरी तुला अजून राहा राहा म्हणाल्या. पण मी काल आलो तर मला एकदा सुद्धा राहा म्हणा गेल्या. मी का टोचतो का वहिनीला? तूच तेवढी लाडाची नणंद आहेस. अगं ती आपल्या घरात नवीन आलेली पोरगी आहे, आपण जसं तिला जीव लावणार तसंच ती आपल्यासोबत वागणार. तू इथे येत्यास आईचं भावाचं कान भरत बसत्यास, मग तिच्या संसारात आग लावल्यावर ती तुझ्या संग चांगलं बोलेल का? आणि कशी का तुला इथे येऊ देईल? आपल्याला माहेर धरून ठेवायचं असेल का नाही, तर तू बी इथं आल्यावर नीट राहत जा, म्हणजे तुला माहेर काय असते ह्याचा आनंद कळेल. घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं